सर, आपण वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सबद्दल म्हणजे जंक फूड, स्ट्रेस या सगळ्या गोष्टींबद्दल बोललोच. पण एक वेगळा प्रॉब्लेम आता डोकं वर काढतोय तो म्हणजे मोबाईलचा वापर. मला अजिबात काही लिंक लावता येत नाहीये, की मोबाईलचा वापर आणि वजन वाढणे याचा कसा संबंध असू शकतो? तर खरंच हा एक नवीन प्रॉब्लेम डोकं वर काढतोय का? म्हटलं तर हो, म्हटलं तर नाही. ओके. कारण मोबाईल हा आपल्याला आपल्या म्हणजे अर्बन लोकांसाठी अ, एक महत्त्वाचं घटक आहे आपल्या ह्याच्यामध्ये. जसं आपण पाणी पितो, हो. जसं आपण जेवतो, तर त्यामुळे पण पण ही जी लाईफस्टाईल सुरू आहे सध्या, त्यामध्ये जगाशी कनेक्ट ठेवायसाठी मोबाईलची खूप जरुरी आहे. पण त्याचा जो गैरवापर जो होतोय हं, आणि स्पेशली आम्ही जो पाहिला आहे तो लहान मुलांमध्ये. आता हं, लहान मुलांमध्ये कसं मोठ्यांना आपण समजावून सांगू शकतो किंवा ते स्वतः समजतात. हं. त्यांना आम्ही सांगू शकतो तुम्ही मोबाईलमुळे जर तुमचं लाईफ स्लो झालं असेल, आय मीन फिजिकली हं. ॲक्टिव्हिटी कमी झाली असेल, पण त्यांना आपण वाढवायला सांगू शकतो. ते आपण लहान मुलांमध्ये नाही करू शकत. जनरली लहान मुलांमध्ये आता ज्या पेरेंट्सनी जर नीट लक्ष नाही दिलं, हं. तर मुलांना कुतूहलता हे त्यांचा म्हणजे स्थायी भाव असतो. त्यांना ते इंटरेस्टच असतो आवडणारच. यांच्यात, आवड असते. तर त्याच्यामध्ये ती लगेच गुंततात आणि मग त्यांचं फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी व्हायला लागते. त्यामुळे हां. मोबाईलचा हा दुष्परिणाम चाइल्ड ओबेसिटीमध्ये होतो. जनरली दुसरा एक त्यांच्या लहान मुलांवर परिणाम होणारा म्हणजे त्यांच्या आयसाईट, डोळ्यांसाठी. मोबाईल तेवढाच घातक आहे. आपण आता तुम्ही बघितलं असेल ट्रेंड आहे. लहान मुलांमध्ये चष्मे लागतात. हं. खूप नंबरचे पण चष्मे लागतात. तर ह्याच्यामध्ये मी कधीच असं नाही म्हणत, की लहान मुलांची चूक आहे. हं. चूक आहे ही पेरेंट्सची. पेरेंट्स त्यांना जेव्हा देतात, हं. तेव्हा मोबाईलचा जो अतिवापर किंवा वापर लहान मुलांमध्ये, तो याला कारणीभूत असतो. जसं आम्ही हा चाइल्ड ओबेसिटी जेव्हा मी म्हणतोय, हं. हा चाइल्ड ओबेसिटी हा अजूनही फारसा माहीत नसलेला रोग आहे आणि हा लहान मुलांमध्ये तेवढाच घातक आहे जेवढा ॲडल्ट्समध्ये. आता माझ्याकडे 10 ते 20 वर्षामधली मुलं आहेत. ज्यांना सगळं आहे. डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, जॉइंट प्रॉब्लेम सगळे जे ॲडल्टहूडमध्ये आपण जे बघतो. बापरे! ओके. मला सांगायला पण बरं चांगलं वाटतं, की मी जेव्हा ते 11 महिन्याच्या बाळावर ऑपरेशन केलं. हं. तर ते जेव्हा बाळ जन्मल्यापासून ते नायर हॉस्पिटलच्या पीडियाट्रिक एंडोक्रायनॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये त्यांच्या निगराणीमध्ये होतं. बापरे! कारण त्याच्या हं. आधीचं बाळ 1.5 वर्षाचं होतं आणि त्या बाळाचं वजन 20 किलो होतं. त्यामुळे ते बाळ वारलं होतं, निव्वळ ओबेसिटीमुळे. ही दुसरी बेबी त्यांना झाली मुलगी झोया म्हणून. तिला म्हणून त्यांनी जेव्हा जन्मल्यापासून त्यांनी काळजी घेतली. काळजी म्हणून ठेवलं होतं. ती जन्मली तेव्हा नॉर्मल बर्थ वेट तिचं 2.7 किलोज होतं. पण ती प्रत्येक महिन्याला 1-1, 2-2 किलो घेत होती. हं. वजन वजन वाढत वाढत राहिलं. होतं. आता अशांमध्ये जेव्हा आपण जे बघतो, तर ही कशी ही वाढत गेली हिचा जेनेटिक प्रॉब्लेम होता म्हणून. पण जनरली 10 वर्षाच्या आतली मुलं, त्यांना जेनेटिक आणि हॉर्मोनल्स प्रॉब्लेम्स असतात आणि 10 वर्षाच्या वरच्या मुलांमध्ये त्यांना लाईफस्टाईल आणि हॉर्मोनल प्रॉब्लेम्स असतात. तर त्यामुळे या दोन्ही गटातल्या मुलांना काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक मोठी मल्टीनॅशनल युरोपियन कंपनी आहे. हं. तिने हल्ली रिसर्च केला. 87% ऑफ द डॉक्टर्स डोंट नो हाऊ टू ट्रीट अ चाइल्ड ओबेसिटी. ओके. कोणाला तुम्ही दोष देणार? 87% डॉक्टरांना माहीतच नाहीये, लहान बाळ नाहीये. आलं ओबीस तर काय करायचं? हा सर्व्हे आहे बापरे! 1.5 वर्षापूर्वीचा. ओके. दुसरा मोठा सर्व्हे आला, त्याच्यामध्ये सांगितलंय 2035 आज आपण 2025 मध्ये आहोत. नेक्स्ट 10 वर्षामध्ये 51% ओबेसिटी असणार आहे. म्हणजे एक अल्टरनेट पर्सन ओबीज असणार आहे.
51%. बापरे. हा सर्वे आहे. इंडिया टुडेने भारताला थर्ड ओबेसिटीचा कंट्री म्हटलंय. भारतात भारत. मग हो. तुम्ही भारताला तुम्ही मग म्हणाल का आता म्हणजे ते मॅलनरिश्ड असं काही. आपल्याकडे हे दोन्ही गोष्टी सेम आहेत. आपल्याकडे ते मॅलन्यूट्रिशन पण आहे आणि आपल्याकडे ओव्हर न्यूट्रिशन पण आहे. किंवा चुकीचं न्यूट्रिशन. हां, त्यामुळे चाइल्ड, माझ्या मते पेरेंट्सने जागरूक असणं, प्रत्येक लहान मुलामध्ये ती कॅलरीजचं महत्त्व हे त्यांना सांगणं, पटवून बरोबर. देणं. प्रत्येक शाळेमध्ये फिजिकल ट्रेनिंग, जो PT चे पिरियड असायचे पूर्वी, आजकाल कमी आहेत, ते असणं, किंवा कुठल्याही ग्राउंडशी कॉन्ट्रॅक्ट करून ते भाड्याने घेणं दर शनिवारी किंवा दर रविवार, अशा काही गोष्टी करायला पाहिजे. बरोबर. अँड स्प्रेड द नॉलेज, अवेअरनेस. हा अवेअरनेस जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण या सर्व रोगांवर कंट्रोल करू शकत नाही.